वाघोली, शिरूर आणि नगर रोड पट्ट्यात जमिनीचे दर सध्या काय चालू आहेत? हे जी तुम्ही नावं सांगितली शिरूर असेल किंवा वडेबोलाई किंवा वाघोली असेल, इथं ऑलरेडी रिंग रोडचं काम जवळपास फायनल स्टेजला आहे. तर याच्यामुळे खूप जास्त डेव्हलपमेंट आहे. या भागाला एक श्राप आहे असं समजू ट्रॅफिकचा. हो. तर तुम्ही ज्यावेळेस येरवडा, खराडी बायपासचा चौक ओलांडता, तिथून पुढे कशाचीच गॅरंटी नाही. म्हणजे जर किलोमीटर 1 असेल तरी तुम्हाला 2 तास लागू शकतात आणि तुम्ही जर रिकामा असेल तर कदाचित 20 मिनिटात 50 किलोमीटर किंवा 30 किलोमीटर पलीकडे गेलेला असू शकतो. पण हे कंट्रोल करणं शक्य नाहीये. बऱ्याच होर्डिंग्स तुम्हाला दिसतील. तुम्ही अगदी जो जुना वाघोलीचा टोल नाका होता, तिथून क्रॉस करताना तुम्हाला 100 होर्डिंग्स दिसतील आणि त्यात 1 किंवा 2 होर्डिंगवर रेरा नंबर असेल, बाकीचे इल्लीगल असतील. बरं एवढी डेअरिंग कशी काय होते या डेव्हलपरची? जी लोकं इल्लीगली सरळ मोठ्या बॅनरवर मग हे साध्या कस्टमरला दिसू शकतं. त्याच्यावर एकरांमधले प्रोजेक्ट सोल्ड होतात. म्हणजे 30 एकर, 50 एकर, हो. 100 एकर 6 महिने सेल आउट होतात आणि गव्हर्नमेंट अधिकाऱ्याला याची चुणूक लागत नाही. हे शक्य आहे का? तर नाही. बरं हे सगळं एवढं खटाटोप कशासाठी आहे? तर लोकांना असं वाटतं, की मी 1 गुंठा घेतलं, की मी घर बांधू शकतो. असा कायदा नाही. पहिली गोष्ट लोकांना शेतजमीन अधिनियम 1963 रेफर करणं गरजेचं आहे. जेणेकरून की ॲग्रीकल्चर लँड मी जर विकत घेतोय, तर मी शेतकरी असणं बंधनकारक आहे. पहिली गोष्ट महाराष्ट्रामध्ये. पण ते होताना दिसत नाही. आपण बघितलं, की यूपी, बिहार किंवा नॉन महाराष्ट्रीयन लोकं सगळ्यात जास्त इथं गुंतवणूक करतात. सगळे बाहेरून आलेली जी मजूर आहेत, ते 1-2 गुंठ्याच्या याच्यावर नावं दिसतात. हे आली कुठून आणि यांना अलाउड कसं केलं?